हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज मी चाललेली आहे ठाण्याला. मी म्हणजे हर्षद आणि आम्ही दोघेही चाललेलो आहोत. आज आहे सॅटर्डे, तर म्हटलं कुठे जायचं, तर ठाण्याला चाललो आहे. कारण की ठाण्याला एक एक्झिबिशन लागलेलं आहे, तर तिकडे सगळ्या काश्मीरी वस्तूंचं असं एक्झिबिशन लागलेलं आहे. तर मी ॲक्च्युली रील्समध्ये बघितलं आणि म्हटलं चला जाऊन येऊया. आणि माझ्या वडिलांनी ना म्हणजे मला वाटतं 9वी-10वीला असताना मला एक काश्मीरी ड्रेस घेतला होता. म्हणजे छान टॉप होता तो. मला आणि माझ्या बहिणीला सुद्धा घेतला होता, दोघींसाठी घेतला होता. आणि तो इतका मला जास्त आवडायचा, तर आता म्हटलं बघूया तिकडे मिळतो का. माझ्या पप्पांनी तो दिल्लीवरून आणला होता माझ्यासाठी. तर आता बघते इथे काश्मीरी सेल लागलेलाच आहे. तर म्हटलं सेल नाही, ॲक्च्युली एक्झिबिशन लागलेलं आहे. तर म्हटलं चला आज ठाण्याला फिरून येऊया जरा थोडंसं. तसंही आम्ही सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी बाहेर जातच असतो, हर्षद आणि मी. हो की नाही हर्षद? हर्षद नेतच असतो मला कुठे ना कुठे फिरायला. तर म्हटलं चला या आपण हा काश्मीरी एक्झिबिशन जे लागलेलं आहे ते बघून येऊया. मग आता बघते, तसा जर टॉप मला मिळाला तर मी नक्कीच घेणार आहे. असं घेणार ना कारण का ड्रेसेसचं मला भरपूर वेळ आहे आणि माझ्याकडे भरपूर ड्रेस झालेले आहेत. चला आता मी निघालो. आम्हाला ट्रेन पकडायची आहे. 5 वाजलेले आहेत आणि एक्झिबिशन मला वाटतं काहीतरी 9 ते 10 वाजेपर्यंत असणार आहे. तर बघू, मला लेस मिळते तर मी लेस पण घेणार ना. मला लेस पण घ्यायची आणि ते ड्रेसला पॅच वगैरे घ्यायचे ना. तर ते स्टेशनच्या जवळच दुकान आहे, तिकडे बघूया. तर मी हा स्नेक घातलेला आहे. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवला होता ना, तर हा स्नेक मी हातात घातलेला आहे. आणि हे मंगळसूत्र झेराकीचं, ते सुद्धा आज घातलंय फर्स्ट टाइम. आणि अशी रेडी झालेली आहे. चला, थंडीचे दिवस आहेत तोपर्यंत जीन्स वगैरे वापरता येते, नंतर मग असे सिंथेटिक कपडे वापरता येत नाही, तर थंडीतच वापरून घ्यायचे. चला मग निघूया. चलो. तर ट्रेननी आम्ही ठाण्याला आलो आणि ठाण्याला येऊन मग आम्ही रिक्षा केलेली आहे 5 पखाडीला जाण्यासाठी. कारण का 5 पखाडीला सेलिब्रेशन हॉलमध्ये हे एक्झिबिशन लागलेलं आहे. तर आता आम्ही सेलिब्रेशन हॉलच्या इकडे आलेलो आहोत, काश्मीर फेस्टिवल एक्झिबिशन कम सेलला. तर हा हॉल कुठे माहिती आहे का, म्हणजे 5 पखाडी खूप मोठा एरिया आहे. तर ह्याच्या अगदीच आउटर साईड, म्हणजे वेस्टकडून ईस्टकडे जाण्यासाठी जो हायवे आहे ना, तर तिकडे हा हॉल आहे. तर आता आम्ही एंटर केलेला आहे हॉलमध्ये. तर सगळ्यात पहिले तर मला कुर्ते बघायचे होते. ते कुर्ते मी बघत होते, पण जरा किमती मला जास्त वाटल्या. ऑब्व्हियसली जास्त तर असणारच होत्या, कारण का तिकडून इकडे एवढा माल घेऊन यायचा, परत हॉलची फीज असते, सगळंच आहे ना, भाडं वगैरे. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांचं कॉस्टिंग जरा वाढतच असणार. तर मला थोडंसं कॉस्टली वाटलं, तर पण म्हटलं ठीक आहे, आपण एक्झिबिशन पहिले सगळं बघून घेऊ. हॉल काही जास्त मोठा नव्हता, लहानच हॉल आहे हा, पण तरी बऱ्यापैकी भरपूर साऱ्या वस्तू होत्या इथे. कपड्यांचे, पर्सेसचे, परत दागदागिन्यांचे, पुन्हा काश्मीरी काही आर्टिफॅक्ट्स वगैरे असं सगळा हा सेल होता. तर आता मी बेडशीट वगैरे म्हणजे सगळंच होतं तिकडे. तर आता मी कुर्ते तर पहिले बघत होती. सगळे स्टार्टिंगला स्टॉल होते ते सगळे कुर्ते, ड्रेस मटेरियल वगैरे ह्याचे होते. आता हा जो मी ड्रेस मटेरियल बघते ना, म्हणजे पूर्ण 3 पीस सेट, तर तो 3000चा सांगितला. तर मला 3000 आता वर्थ वाटत नव्हतं, कारण का ऑलरेडी माझ्याकडे ड्रेसेस भरपूर आहेत. म्हणजे ॲक्च्युली ते कपडे खूप छान होते, पण काय माहिती मला आज काही घ्यावंसंच वाटत नव्हतं. त्यामुळे म्हटलं चला ठीक आहे, बघून घेऊ, नंतर मग डिसाईड करते की काय घ्यायचं आहे किंवा नाही, काय आवडेल, एवढ्या फिरल्यानंतर काय आवडेल वगैरे माहिती नाही. आता ही जी पर्स मी बघते ना, तर ही सुद्धा जवळजवळ 2800ची होती. तर ह्या सगळ्या पर्सेस त्याच रेंजमधल्या आहेत. तर ठीक आहे, पर्सेस आउटर तुम्ही लेअर बघता, म्हणजे त्याचं छान वाटत होत्या, त्याचं वर्क वगैरे खूप छान वाटत होत्या, काहीतरी डिफरंट वाटत होतं. पण आतून कप्पे वगैरे इतकं काही छान मटेरियल नाही वाटलं मला. आणि पर्स घेण्याची माझी काही हे नव्हतीच, अशी डिमांड नव्हतीच. म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी पर्सेस आहेत आणि तेवढ्या मी वापरतसुद्धा नाही, त्यामुळे मग पर्सेस पण नाही घेतलेले आहेत. तर तुम्हाला जस्ट एक प्राईज रेंज दाखवते. आणि इथे बघा साड्या आहेत मस्त काश्मीरी. तर साड्या पण खूप छान होत्या.
आणि हा बघा, हा तो कुर्ता आहे जो जसा मला माझ्या पप्पांनी घेतला होता, तर पण फक्त तो फुल लेंथमध्ये होता. म्हणजे हा हाफ आहे जीन्सवर वगैरे घालण्यासाठी आणि तो मस्त असा लॉंग कुर्ता होता. तर सेम अशाच टाईपचं पॅटर्न होतं, ते बघितलं मी. पण किमती काय माहिती, मला घ्यावंसं असं वाटलंच नाही यावेळेस. तर म्हटलं ठीक आहे, नेक्स्ट टाईम बघू. कारण का दरवर्षी इथे ना ह्याच सीझनमध्ये, ह्याच महिन्यामध्ये दरवर्षी हा काश्मीरी सेल इकडे ह्याच हॉलला लागत असतो. तर म्हटलं ठीक आहे, यावर्षी तरी मला काय एवढं वाटत नाही आहे आणि तशी गरजही वाटत नाही आहे. आणि काय माहिती, मला काही क्लिकच होत नव्हतं की डिझाईन आवडलं तर कलर आवडत नव्हता, कलर आवडला तर डिझाईन आवडत नव्हतं. असं काहीतरी आज जंबल झालं होतं माझं. आता हा ड्रायफ्रूट्सचा स्टॉल आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत इकडे. तर सध्या घरात आहेत ड्रायफ्रूट्स, त्यामुळे हे सुद्धा नाही घेतले मी. पण बरीच लोक इथे घेत होती आणि थोडंसं एक क्रॅनबेरी वगैरे आम्ही टेस्ट करून बघितलं, छान होते. आणि मेन म्हणजे विदाऊट शुगर होते, म्हणजे शुगरमध्ये सोक करून ठेवतात ना ड्रायफ्रूट्स, तसं नव्हतं हे. आता हे लाकडी वस्तू आहेत हा ह्या सगळ्या, तर असे मस्त हे बॉल्स वगैरे, म्हणजे ॲक्च्युली ते क्रिसमस ट्रीला वगैरे ऑर्नामेंट्स लावतात ना, तशा टाईपचे होते हे. आणि बाकीचे म्हणाल तर असे मस्त लाकडी बॉक्सेस आहेत हे सगळे, आणि त्याच्यावर छान काश्मीरी वर्क केलेलं आहे. तर हे सगळे लाकडाचे बॉक्स आहेत हा. तर छान वाटत होतं. पण सध्या आता त्याची पण काही गरज नव्हती, घरात भरपूर आर्टिफॅक्ट्स आहेत, त्यामुळे हे सुद्धा मी काही घेतलेलं नाही, हे सुद्धा स्किप केलं. म्हटलं बघूया, पहिले पूर्ण हॉल बघून घेते काय काय आहे एक्झिबिशनला, नंतर मग काही क्लिक झालं तर घेऊयात. तर आता ह्या अशा बऱ्याचशा छान छान काश्मीरी वस्तू, आणि मेन त्यांचं काश्मीरी जे वर्क असतं ना, ते आपल्याला इन जनरल बाकी दुकानांमध्ये कुठे बघायला मिळत नाही. तर ते वर्क असं जरा डिफरंटच असतं. आता हे पण एक साड्यांचा स्टॉल होता, तिथे सुद्धा मी साड्या वगैरे बघते आहे. तर छान छान प्रकारच्या साड्या होत्या इकडे, आणि कपडा ना बनाना सिल्क. आता ही जी साडी दाखवत आहेत ना, ती बनाना सिल्कची आहे. पण त्या साडीला ना थोडंसं डाग होता, आणि थोडंसं म्हणजे कसं एजेड लोकांना वगैरे छान वाटतील अशा टाईपच्या साड्या होत्या. पण ठीक आहे, कपडा खूपच सुंदर होता आणि वर्क छान होता. पण मला कलर्स इतके काही आवडले नाहीत. मला असे थोडेसे ना व्हायब्रंट कलर वगैरे वापरायला आवडतात. अजून काही तेवढं वय नाही झालेलं ना की अगदीच प्लेन साड्या नेसू. चला, पण बऱ्याचशा साड्या दाखवल्या त्या माणसांनी, खूप साऱ्या स्टॉक दाखवला मला. आणि मला परत तेच होत होतं, कलर आवडला तर डिझाईन नाही, डिझाईन आवडला तर कलर नाही, असंच काहीसं आज होत होतं. आज बहुतेक माझा कपडे घेण्याचा काही मूड दिसत नाही आहे. पण बघून घेत होती, कारण का ॲट द एंड माझं काय टर्न होईल मला सांगता येत नाही. मी परत जाऊन काहीतरी वेगळंच काहीतरी घेऊ पण शकते. तर आता इथे साड्या पण खूप सुंदर सुंदर होत्या. क्या बोलते हैं? पानी पानी ये जो रहता है कतान टसर सिल्क में रहता है अंदर। पंजू आता है। आता भरपूर साड्या बघितल्यानंतर पुढेच एक ड्रेस मटेरियलचा परत एक स्टॉल होता. तर पण इथे ड्रेस मटेरियल परत खूप महाग होतं आहे. फक्त टॉपचा कपडा मला त्यांनी 2,500 सांगितला, तर मला काय तेवढं वर्थ वाटलं नाही. आता हे पुढे बेडशीट, गालीचे वगैरे याचा स्टॉल आहे, आणि त्यांच्याकडे पर्सेस वगैरेसुद्धा आहेत. तर बघत होती, पण मला काही माझ्याकडे पर्सेसचा मी
म्हणालीच मला मगाशी की पर्सेसचा भरपूर स्टॉक आहे, त्यामुळे मी काही घेतलं नाही, पण बघत होती. आणि आता हा आला आहे माझा सगळ्यात आवडतीचा स्टॉल, तो म्हणजे ज्वेलरीचा स्टॉल. तर ज्वेलरी म्हटलं का मी थांबते. त्यातून ब्लू कलरमध्ये कडे काय माहिती आज मला जास्त का असा ओढा वाटत होता, असं ब्लू कलरचंच काहीतरी घ्यावंसं वाटत होतं. हे ब्रेसलेटसुद्धा खूप छान होतं, पण किंमत जरा जास्तच वाटली, म्हणून ठेवलं. म्हटलं बघूया, पहिले कलेक्शन बघूया काय घ्यावंसं वाटतं आहे. पण आज माझं ना राहून ब्लू कलरकडेच लक्ष जात आहे. आणि कलेक्शन पाहिलं तर खूप छान होतं यांचं, मस्त डायमंड्समध्ये पुन्हा वेगवेगळ्या स्टोन्समध्ये वगैरे असं कलेक्शन होतं. पेंडंट्स वगैरे जास्त करून होते यांच्याकडे, कडे, कानातले, अंगठ्या, पेंडंट्स, हा सगळा स्टॉक जास्त होता. आणि परफ्यूमसुद्धा होते. परफ्यूम मी तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवेन. अशा छोट्या बाटल्यांमध्ये ना अत्तर होते, म्हणजे केसरमध्ये वगैरे. तर आता मी पेंडंट्स बघते. पेंडंट्स मला खूप जास्त आवडतात आणि कडे पण आवडतात, पण कडे पण आता माझ्याकडे भरपूर आहेत. पण मला पेंडंट एक घ्यायचं आहे, आणि ते पण ब्ल्यूमध्ये. तर आता मिळतं आहे का ते बघते. त्यांनी बरेचसे पेंडंट्स मला दाखवले, खूप सारे बघितले मी, आणि मग एक ब्लू मला सापडलं. त्यानंतर बऱ्याच सर्चिंगनंतर ब्लू कलरचं एक पेंडंट सापडलं, आणि ते मी नंतर घेतलं. पण आता बघाल तर पेंडंटचे खूप सारा स्टॉक होता याच्याकडे, तर तोच मी आता फाइंड आउट करते की मला छान असं काय भेटतं. आणि हो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगायलाच विसरली की हे एक्झिबिशन ना 25 जानेवारीपर्यंत आहे, त्यामुळे अजूनही टाईम आहे. तुम्ही कोणी इंटरेस्टेड असाल अशा काश्मीरी वस्तू, काश्मीरी ड्रेसेस, मटेरियल किंवा आर्टिफॅक्ट्स असं काही घेण्यामध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर 25 तारखेपर्यंतचा वेळ आहे. तुम्ही जाऊन नक्कीच खरेदी करू शकता. एक्झिबिशन चांगलं आहे. मला जास्त काही घेता आलं नाही ती वेगळी गोष्ट, पण तुम्हाला भरपूर काही ह्याच्यामधून घेण्यासारखं असं दिसलं असेल आणि आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता या एक्झिबिशनला. तर भरपूरसे पेंडंट्स वगैरे बघितल्यानंतर शेवटी मला ब्लू पेंडंट, अंगठी आणि कानातली असा सेट मिळाला, आणि तो मी घेतला. तर त्या पेंडंटसोबत मला चेनसुद्धा दिलेली आहे त्यांनी, तर ती चेनसुद्धा घेतली. तर आता ही सगळ्या ज्वेलरी वगैरे सगळ्याचा स्टॉक झाल्यानंतर ॲट लास्ट हे पेंडंट वगैरे हा सेट ना मला 1200ला मिळाला. त्यांनी 1500 रुपये सांगितलेले, पण 1200ला त्यांनी मला तो दिला. आता हे सगळं घेतल्यानंतर म्हणजे एवढंच घेतलं, एवढीच खरेदी केली, आणि नंतर मग आम्ही आलो घंटाळी देवी रोडला. तर घंटाळी रोडला ना हे दुकान आहे श्रद्धा फरसाण मार्ट. तर इथे वडापाव इतका सुंदर मिळतो, खूप छान मिळतो, म्हणून मी तुम्हाला हे दुकान स्पेशली दाखवते. तर इथे मस्तपैकी वडा खाल्ला, म्हणजे आम्ही तर एक प्लेट वडा खाल्ला. इतका टेस्टी, खूप टेस्टी. म्हणजे तुम्ही कधी ह्या साईडला आलात ना ह्या रोडला तर नक्की खा, इतका टेस्टी वडा आहे यांच्याकडचा. तर हे आता आम्ही तलावपाळीला आलेलो आहोत, आणि तलावपाळीच्या समोरच राजावत म्हणून आहे, राजावत पॅलेस ऑफ ज्वेल्स. तर इकडची जी गल्ली आहे ना, त्यातून आतून जो रोड जातो ना, तो पूर्ण संपल्यानंतर राईट साईडला ते वडापावचं दुकान आहे. हर्षद, छान होता ना वडापाव, एकदम टेस्टी, म्हणून तुम्हाला तो ॲड्रेस मी सांगितला ॲक्च्युली, कारण का खूप टेस्टी आहे. म्हणजे तुम्ही ठाण्यात वगैरे राहत असाल ना तर खरंच ट्राय करा, किंवा इथे आसपाससुद्धा राहत असाल तर ट्राय करा, इतका छान आहे. घंटाळी मार्ग त्याचं नाव त्या रोडचं, आणि तिथे ते शॉप आहे अगदी राईट साईडला टर्निंगवर. जसा हा रोड संपतोय ना
तिथे रोड संपल्यावर डायरेक्ट राईट टर्न मारल्यावर ते दुकान आहे. चला आता आम्ही आलेलो आहोत तलावपाळीला. आता इथे थोडंसं फिरणार. छान लाइटिंग वगैरे असतं इकडे, तर बरेच वेळा येत असतो आम्ही इथे. तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते कसं छान दिसतोय तलाव ते. तर इथे छान असे मोठे मोठे फिश टँक ठेवलेत आणि मस्त मस्त मासे सुद्धा ठेवलेले आहेत, जेणेकरून मुलांना खूप छान वाटतं, मजा वाटते हे सगळं बघून. बोटिंग करायला तलावपाळी. तर ठाण्याला आम्ही असे बरेच वेळा येत जात असतो, पण बोटिंग मात्र कधी करत नाही. काय असतं ना, माणसाला आपल्याला जवळच असं जे काही मिळतात ना अशी प्रेक्षणीय स्थळं, तर तिथे जाऊन असं काही असं छान एन्जॉय करावं असं वाटत नाही. आपण लांब लांब फिरायला जातो, पण आपल्या शहरात आपल्याच गावामध्ये असं छान निसर्गरम्य स्थळं असतात, छोटी का होईना पण असतात, तर तीसुद्धा आपण एन्जॉय केली पाहिजेत. तर म्हटलं आज आपण बोटिंग करूयाच. आज वातावरणसुद्धा खूप छान होतं, म्हटलं बोटिंग करूया आपण. पण खरंच बरं झालं हा निर्णय घेतला तो. बरं वाटते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आनंद मिळवण्याच्या आणि खूप आनंद देऊन जातात, खूप सारा आनंद. आमची तर संध्याकाळच बनवून टाकली ह्यांनी. खूप छान वाटलं. म्हणजे लोक जीवाची मुंबई करायला जातात, आज आम्ही जीवाचं ठाणं केलेलं आहे. बरं वाटतं. संध्याकाळचं वातावरण एक तर खूप छान आहे ना, आणि मस्त थंड हवा आहे, त्यामुळे छान वाटतं. इतक्या वेळा येतो ठाण्याला, पण कधी बोटिंग कधी भेटत नाही ना आजपर्यंत. आज मनात आहे. तर आज काश्मीर एक्झिबिशनच्या निमित्ताने आम्ही ठाण्यामध्ये आलो होतो आणि एक छान मस्त सुंदर रम्य अशी संध्याकाळ आम्ही एकत्र घालवलेली आहे. तर खूप छान वाटतं आहे इथे, खूप बरं वाटलं. त्यामुळे बराच वेळ आम्ही एकत्र घालवला आणि बाहेरच काही खाल्लं थोडंफार, आणि मग बाकी सगळे आता ह्या सगळ्याची सांगता नंतर चहा कॉफीनी ते झालंच पाहिजे ना, आणि हे सगळं निसर्ग एन्जॉय करत करत मग कॉफीनी ह्या सगळ्याची सांगता झालेली आहे. आणि मग मस्त अशी कॉफी घेतली आणि मग आम्ही घरी गेलो. तर मैत्रिणींनो, आजचा हा दिवस मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. एक छानशी रम्य अशी संध्याकाळ तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर कसं वाटलं माझा हा व्लॉग तुम्हाला बघायला, हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.